तर सांगलीच्या आश्रमामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। विशेष म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हे कार्यकर्ते आहेत आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी सदाभाऊ खोत हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सदाभाऊ खोत जी, आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मतदान वाढ झाली आहे। तुमची काय प्रतिक्रिया? मला वाटतं की निवडणूक आयोगाकडे संपूर्ण मतदार याद्या अपलोड आहेत, त्यांचं प्रिंटेड आहेत। समोरच्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्ते पोलिंग बूथवर असतात आणि मतदान झालं की त्याचं टिक मार्क ते करत असतात। त्यामुळे किती मतदान झालं याचे तर आकडेवारी त्याच्या ह्याच्याकडे येतच असते, पोलिंग एजंटकडे। आणि मतपेटी बंद होताना सह्या होत असतात। त्यामुळे मला वाटतं की जो काही गोंधळ चाललेला आहे तो निरर्थक आहे आणि तो एक राजकीय स्टंट आहे। पण या ठिकाणी या कार्यकर्त्यांचं हेच म्हणणं आहे की त्यावेळेला दाखवलेली आकडेवारी आणि नंतर जी टक्केवारी आलेली आहे त्याच्यामध्ये तफावत दिसते आणि मतदान वाढ झाली आहे। कसं आहे की त्यावेळेची आकडेवारी दाखवली जाते, तिथं प्रत्यक्षात सह्या केलेल्या असतात समोर, एवढं मतदान झालं आणि एकूण बेरीज एवढी, ती आकडेवारी चेक करावी त्यांनी, नंतर ह्या सगळ्या अफवा असाव्यात असं मला वाटतं। पण आता जी प्रतिक्रिया आपल्याकडे येत आहेत त्यानुसार तफावत आहे, जी शेवटची आकडेवारी होती आणि नंतर जी आकडेवारी समोर आली आहे त्याच्यामध्ये तफावत आहे आणि तेही मतदान वाढ झाली असा आरोप ते करतायत। नाही, काय प्रत्येक बूथची आकडेवारी आलेली असते, त्या पोलिंग एजंटकडे ती आकडेवारी असते। त्यामुळे ते बसावं निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने आणि पोलिंग बूथ ची बैठक घ्यावी आणि काय आहे नेमकं ते त्यातून तुमचा मुद्दा लक्षात आला आहे सदाभाऊ खोत, धन्यवाद। तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल। यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ताई, नेमकं काय म्हणणं आहे शरद पवारांच्या? तुमच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसतंय, तुमच्यापर्यंत याविषयीची माहिती पोहोचली आहे? सरळ 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 इथे पकडून दिलेलं आहे लोकांनी की काल निवडणुका मतदान झालं आणि मतदानाची जी टक्केवारी होती ती आणि आज लक्षात आलेली टक्केवारी याच्यामध्ये एवढी मोठी तफावत आहे की कार्यकर्त्यांमध्ये चीड निर्माण होते। कारण प्रचार एवढा करायचा, आपण सगळी मेहनत करायची आणि अशा प्रकारे जर निवडणुकांमध्ये खुलेआम सगळं हे जर चालत असेल, ईव्हीएम मशीन पासून ते मतदार याद्या वाढवण्यापासून ते सगळंच चाललंय, म्हणजे मनमानी चाललेली आहे सगळी। आणि ही मनमानी जेव्हा लक्षात येते तेव्हा कार्यकर्त्यांचा उद्रेक होणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे जर काय झालं असेल, लक्षात आलं असेल तर निश्चितच निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे आणि तिथल्या मतदान मोजणी वगैरे न करता पुन्हा एकदा मतदान तिथे झालं पाहिजे, अशीच निश्चित मागणी आम्ही करू। कारण तिथे काहीतरी घोळ झालेला आहे एवढं निश्चित आणि ते कार्यकर्त्यांच्या लक्षात आलेलं आहे। पण ताई, असं आता सदाभाऊ खोत यांच्याशी आपण बोललो होतो, ते म्हणतायत की ज्या वेळेला शेवटची टक्केवारी जाहीर केली जाते तोपर्यंत कार्यकर्ते तिथे असतात आणि त्यांची सही सुद्धा घेतली जाते, दोन्हीकडचे कार्यकर्ते असतात, हा फक्त स्टंट आहे असं ते म्हणतायत। सदाभाऊ खोत काही झालं तरी ते भाजपचेच आहेत, त्यामुळे ते त्यांच्याच बाजूने बोलणार आहेत। आता सगळं काही जे काय झालंय ते भाजपला आयतं ताट वाढून मिळालेलं आहे, त्यामुळे ते फक्त खायला बसलेले आहेत, त्यांना त्याचं काही देणं घेणं नाहीये। या देशातली लोकशाही जर टिकवायची असेल तर मतदार प्रत्येक मतदारसंघातली निवडणूक ही पारदर्शकतेने व्हायला पाहिजे आणि ती पारदर्शकता नाहीये। टक्केवारीमध्ये कसा काय फरक पडेल याचं तर सदाभाऊ खोतने सांगितलं पाहिजे ना, टक्केवारी कशी काय बदलू शकते। आणि तिकडे जे बसलेले जे असतात व्हॉलेंटियर त्यांच्या हातात काहीच नसतं तिकडे। मला माहितीये ना, मी अनेक निवडणुकांमध्ये बघितलेलं आहे की सगळा सावळा गोंधळ चालतो आणि आता तो या 2014 पासून हे सुरू आहे, 2019ला पण निदर्शनास आले, आता पण आले। अनेकदा हे जे घोळ होत आहेत ते घोळ म्हणजे ह्या देशामध्ये आता लोकशाही संपत चाललेली आहे, त्याचंच हे प्रतीक आहे। पण स्ट्रॉंग रूमच्या बाहेर एक मोठा फौजफाटा नाहीये किंवा जेवढी गरज आहे तेवढे सगळी दक्षता घेण्यात आलेली नाही असाही आरोप केला जातोय। तर तुम्ही या सगळ्यांविषयी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे? हे सगळं शक्यच नाही आहे, कारण आता मला वाटतं 8 तारखेपासून पुन्हा अधिवेशन संसदेचं सुरू झालंय, आपलं विधान भवनचं सभेचं पण सुरू होतंय महाराष्ट्र राज्याचं आणि अधिवेशन नागपूरला आहे, त्यामुळे तिकडे पोलीस बंदोबस्त नेणार। इथे प्रत्येक मतदारसंघाच्या जिथे जिथे स्ट्रॉंग रूम आहे तिथे पोलीस बंदोबस्त कसं काय देणार आहे काही कळत नाही, सगळा सावळा गोंधळ
या सरकारचा चालू आहे आणि तो त्यांना भावणार आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. काँग्रेसचे नेते सतेज पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सतेज पाटील, आपण बघतो या ठिकाणी राडा झालेला आहे सांगलीच्या आष्ट्यामध्ये. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्याविषयी? नाही, मला वाटतं एकूणच भोंगळ कारभार निवडणूक आयोगाचा आणि सरकारच्या आरोंचा आहे. माझं सातत्यानं म्हणणं आहे, आरो हे सरकारचे आहेत आणि ते सरकारच्या दबावाखाली काम करतात. आता पुढच्या बाजूला जर माणसं आकडेवारी तुम्हाला व्यवस्थित मागत असतील तर त्यांना दिली पाहिजे. तुम्ही आकडेवारी जाहीर करताना एक करता आणि नंतर दुसरी जाहीर होते. मला वाटतंय मॅनिप्युलेशन्स ऑफ इलेक्शन्स म्हणजे लोकशाही धोक्यात आणण्याचं काम या घटनेवरून या ठिकाणी होते. लोकांचा मतदानावरचा विश्वास उडेल. उद्या या लोकशाहीमध्ये मतदान करायचं का नाही अशी शंका लोकांच्या मध्ये निर्माण होईल आणि ते वातावरण आता आष्ट्यामध्ये जनतेचा जो उद्रेक झालाय त्याला कोण समोर जात नाही. आरो तिथं जात नाही, जिल्हाधिकारी जाऊन सांगत नाहीत की बाबा ही तुमची शंका अशी आहे, त्याचं उत्तर हे आहे. म्हणजे एकूणच सावळा गोंधळ आणि यातून स्वतःचा फायदा कसा करून घ्यायचा हा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा प्रामुख्यानं दिसतोय. पण आता आपण सदाभाऊ खोत यांच्याशी बोललो होतो. ते म्हणतात की शेवटपर्यंत दोन्हीकडचे कार्यकर्ते तिथे उपस्थित असतात, त्यांच्या सह्या घेतल्या जातात. मग तुमचं काय म्हणणं आहे, नेमकं कशामुळे ही टक्केवारी वाढली असेल किंवा कधी वाढली असेल, काय अंदाज आहे तुमचा? म्हणून माझं म्हणणं आहे की विधानसभेला लोकसभेला 17C फॉर्म आपण जसा भरून घेतो तसे हे फॉर्म आता गेले असतील. उपनगराध्यक्ष किंवा तिथले लोक काय म्हणतात, आम्हाला दाखवा ना तुम्ही, आमच्या सह्या झालेलं दाखवा, तुमचं मतदान कसं कमी झालं किंवा आकडेवारी कशी चुकली हे पटवून द्या. परंतु आता राज्यात निवडणुका कशा झाल्या हे आपण बघितलं. संतोष बांगरांसारखा आमदार जाऊन आत मतदान करून घेतो. अजून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का? अजून त्यांच्यावर काही कारवाई केली आहे का? ते स्वतःचं मतदान मोबाईलमध्ये करतात. गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे, संतोष बांगर यांच्यावर. कारवाई काय म्हणजे ते एवढा उद्रेक झाल्यावर गेला. तिथं आरोनी ताबडतोब का त्यांना थांबवलं नाही? तिथं निवडणूक अधिकारी त्या रूम मध्ये होता, त्यांनी सांगायला पाहिजे होतं तुम्ही जाऊन पुढे जाऊ नका. आम्ही ज्यावेळी मतदानाला सामान्य माणसं जातात त्यावेळी पुढचा मतपेटीतला माणूस बाजूला आल्याशिवाय तिथं जवळ जाता येत नाही. मग ते स्वतः तिथे गेले म्हणजे किती दहशत त्यांची त्या अधिकाऱ्यांच्यावर त्या ठिकाणी आहे. आता गुन्हा झाला म्हणजे फक्त दाखवण्यापुरता गुन्हा दाखल झाला. परंतु एकूणच चित्र बघितलं सत्ताधाऱ्यांचं तर लोकशाही मोडायचं काम ही मंडळी करतात. तुमचा मुद्दा लक्षात आला आहे. दरम्यान धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. यानंतर बावनकुळे बोलतायत, आपण थेट जात आहोत. मी कामकाज समितीमध्ये आहे. आतमध्ये मान्यता दिली भास्कर जाधवनी. कामकाज समितीची मान्यता त्यांची असल्याशिवाय त्यांची सही आहे. त्या बोर्ड जे काही मिनिट्स ऑफ मीटिंग आहे सही आहे आणि मिनिट्स ऑफ मीटिंग सर्वांनी सही करायची असतात. आणि त्यामुळे भास्कर जाधवनी आतमध्ये वेगळं बोलणे आणि बाहेर वेगळं बोलणे मला वाटतं हे काही योग्य नाही आहे. सर्वांच्या सहमतीने ठरलं आहे. शनिवार रविवारी त्या ठिकाणी इन्क्लूड करून अधिवेशन आहे आणि साधारण निवडणुकीचा मतमोजणीचा काळ आहे. त्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भाने काही चर्चा होऊ शकेल. राज्य निवडणूक आयोगावर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्या. 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्या सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. मग 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्यायच्या असतील तर आपल्याला त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाची काही बंधने येतील, काही घोषणेचे बंधने येतील, काही त्या ठिकाणी आचारसंहितेचे बंधन येतील. त्यामुळे मला वाटतं की अधिवेशनाचा काळ हा एक्झॅक्ट सोमवार ते रविवार पूर्ण 9 दिवसाचा आहे आणि तसंही 2 आठवडे अधिवेशन चाललं तर एवढाच काळ राहतो. 2 आठवडे अधिवेशन चाललं तरी एवढाच काळ राहतो. म्हणजे 2 आठवडे अधिवेशन काढलं तरी पुढचे 4 दिवस भेटतात. त्यापेक्षा सलग 9 दिवस काम करून घेणे, सोमवार ते रविवार पूर्ण काम करून घेणे ही भूमिका सरकारची आहे. आमच्या खात्याची 6 बिलं आहेत. तर नवीन काही ॲडिक्शन आणू शकत नाही कारण नवीन काही घोषणा केला तर आयोग त्या ठिकाणी आचारसंहितेचा काळ आहे. खरं 21 तारखेपर्यंत आचारसंहिता कंटिन्यू आहे. आचारसंहिता कंटिन्यू असताना काही त्या ठिकाणी चुकीच्या घोषणा होणे हे योग्य नाही. सर, सांगलीमध्ये जो प्रकार घडला हा जाणीवपूर्वक केला जातो. जी सुरक्षा ईव्हीएम्सला दिला पाहिजे होती ती देण्यात येत नाही असा वारंवार आरोप करतायत विरोधक. आक्रमक झाले. विरोधकाला तो धंदा आहे आक्रमक व्हायचा आणि आमचं काम आहे त्यांना सांभाळायचं. विरोधक कसे राहतील? तसेच राहतील ना. त्यांना धाकधूक आहे. महाराष्ट्रात 51% मतं घेऊन महायुती जिंकताय, 2/3 बहुमत घेऊन महायुती जिंकतायत. जे पराभव दिसतोय त्यांना ते धाकधुकीनं असा राळा करतायत. तुम्हाला माहिती आहे ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये असतं, पोलिसांचा पहारा असतो.
यांना तिथे आता राजकारण करायचं आहे. पराभव झाला असेल त्यांचा, दिसत असेल त्यांना पराभव, दिसतं ना निवडणुकीच्या वेळी कोण कुठे चालला, काय चाललं मतदार, किंवा तसा थोडासा भास असतो की बाबा आपण निवडणुकीला आपण टॉपमध्ये आलो आहे. टॉपमध्ये त्यांना असं वाटतं की बाबा अधिक पराभवाचा पहिलेच स्वीकारून त्या ठिकाणी बघा ते मशीन खराब झालं. मतदान झालं आणि या निवडणुकीच्या मतदानामध्ये एकूण शहरामध्ये असणारी मतदारसंख्या 30,574 आहे आणि झालेलं मतदान 22,864 आहे. परंतु नगरपालिकेच्या किंवा निवडणूक जे पाहतात त्यांच्या मार्फत जी यादी प्रसिद्ध केली यामध्ये जवळपास 2,000च्या वर मताचा म्हणजे फरक आहे आणि यामुळे पोर्टलवरनं सुद्धा आता ही लिस्ट आम्हाला सगळ्यांना मिळाली. हे पूर्णपणानं चुकीचं आहे. एकूण मतदारसंख्या यामध्ये दाखवल्या 33,328. एका प्रभागामध्ये तर 1,311 ही मतदारसंख्या असताना त्या ठिकाणी 4,077 मतदारसंख्या दाखवल्या. 1,311 संख्या आहे. आता 6 नंबर प्रभागामध्ये एकूण मतदारसंख्या 3,056 आहे. ह्यात मतदान झाले 2,394, यांनी दाखवले 1,795. अशा अनेक त्रुटी आढळल्यामुळं आम्ही अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाब विचारला. आणि यावर बोलण्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. शशिकांत शिंदेजी, हा राडा आष्टामधला आपण बघतोय, नेमकं काय म्हणणं आहे तुमच्या कार्यकर्त्यांचं, तुमच्या पक्षाचं? माझ्या कार्यकर्त्यांचा मला निश्चितपणाने अभिमान आहे की लोकशाही टिकवण्यासाठी ते आज जर रस्त्यावर उतरले असतील, न्याय मागण्यासाठी उतरले असतील, मतदान तिथं झाल्यानंतर ज्या मतामध्ये तफावत असेल तर त्या तफावतीचं निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा मला निश्चितपणाने अभिमान आहे. परंतु दुर्दैव एवढं आहे काय की या अशा सगळ्या गोष्टीमध्ये प्रशासन कुठलंही उत्तर देत नाही. प्रशासन डोळेझाकपणा करते. खरं लगेच त्यांना बोलून त्यांनी क्लेरिफिकेशन केलं तर मी समजू शकलो असतो, पण लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं लोकशाही टिकवण्यासाठी. आणि लोकशाही आई कुठे हो? पण तुम्ही प्रशासनाकडे धाव घेतलेली आहे का, तक्रार केली आहे का?